महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में देश के सबसे बड़े एग्रो कन्वेंशन सेंटर, राज्य की सबसे बड़ी कर्ज माफी, नकली सोयाबीन बीज पर सख्त कार्रवाई, विदर्भ में बारिश की स्थिति और एटीएस की बड़ी कार्रवाई को लेकर महत्वपूर्ण जानकारी दी है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि नागपुर के पंजाबराव कृषि विश्वविद्यालय में देश का सबसे बड़ा एग्रो कन्वेंशन सेंटर बनाया जा रहा है, जहां किसानों के लिए प्रशिक्षण, कृषि प्रदर्शनियां और संवाद कार्यक्रम आयोजित होंगे, जिससे नागपुर को राष्ट्रीय स्तर पर कन्वेंशन हब के रूप में पहचान मिलेगी। मुख्यमंत्री ने बताया कि राज्य सरकार ने अब तक की सबसे बड़ी कर्ज माफी लागू की है, जिसमें पहले छोटे किसानों को भी शामिल किया गया है। विदर्भ में बारिश की कमी को देखते हुए उन्होंने किसानों से उपलब्ध सिंचाई सुविधाओं का उपयोग करने की अपील की और भरोसा जताया कि अच्छी फसल होगी। नकली सोयाबीन बीज मामले में 5000 नमूनों की जांच में 300 नमूने फेल पाए गए हैं। दोषियों के लाइसेंस रद्द करने से लेकर आपराधिक कार्रवाई तक की प्रक्रिया शुरू कर दी गई है। वहीं एटीएस की हालिया कार्रवाई को लेकर उन्होंने कहा कि जल्द ही विस्तृत जानकारी सार्वजनिक की जाएगी। देशातलं सगळ्यात मोठं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे नागपूरमध्ये आपली जी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारलं जात आहे। या ठिकाणी ॲग्रो एक्झिबिशन सहित वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजनाचे व्हेन्यू, वेगवेगळ्या कन्व्हेन्शनचे व्हेन्यू म्हणून हे तयार केलेलं आहे। देशातला अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं। आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। आताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेत आहे। असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो। परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केली। एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ, पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। साधारणपणे हे जे मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही। यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे। याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलंय। शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत। त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत। मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतात।